याच्यामध्ये कसं आहे आता हे जो पट्टा आहे की नाही, आपण उभे आहे 5 फूट आहे, तिकडे 7 फूट आहे आणि प्लॅन तो प्लॅन 1 फूट आहे. म्हणजे या झाडातलं जे अंतर आहे की 1 फूट आहे. आणि सुरुवातीला जे आपण याला खत देतो की नाही 30-35 दिवसाला पहिले खत राहते रासायनिक खत. आता याच्यामध्ये बघा हे जे फळफांद्याचं अंतर आहे हे अंतर किती आहे, हे 2 फळफांद्याचं अंतर किती, 1 ते 1.5, दोन बोटं बसतात ना. तर या बुडापासून तर या शेंड्यापर्यंत आता हे जे तास आहे एकदम याची हाईट लई कमी आहे, म्हणजे 7-8 फूट आहे. तर समोर जर आपण पलीकडे गेलो तर 12-12 फुटापर्यंत झाड आहे समजा. आणि याचं जे अंतर समजा एकदम कमी आहे पाहिजे आणि या बोंडातलं पण अंतर समजा कमी यायला पाहिजे. आपण काय करतो सुरुवातीला टॉनिक चिमुलर मॅकोंडस वरखतले टाकतो की ते नाही जमत बिलकुल टाकायला, हे तर जमतच नाही. समजा जे विद्राव्य खत आपण टाकतो ना असं बिलकुल खर्च जमत नाही. एकदम कमी खर्चामध्ये आहे. पहिले 3 ते 4 फवारण्या तुमच्या 150 रुपयाचं फक्त एकरी. आता तुम्ही किती खर्च करता, लय आहे ना. तुम्ही आता एकर करा समजा. आता तुम्हाला याची माहिती कशी झाली, यूट्यूब. कोणतं गाव आपलं, आम्ही सगळं मुस्तफा दहेगाव वर्धा जिल्हा. समजा तर तुम्हाला माहिती कशी भेटली समजा याची, युट्यूबवर आम्ही युट्यूब चॅनल पाहिलं. बरोबर. आणि तुमच्या गावात कोणी केलं काय पद्धती, या वर्षी नाही, 2 जण आहेत का, त्यांचा कसं काय राहिला, आम्ही पाहायला गेलोच नाही, अजून नाही हो. पाहिलं. पण त्यांनी काय सांगलं असं ना तुम्हाला, सांगितली नाही म्हणजे असं काही सांगत चला पास जायचं म्हणजे कसं आहे, काही शेतकरी करते सर्व आपल्या पद्धतीने, काही सांगत नाही आपल्या पद्धतीने. काही लोक आता एवढे पाहिलं नाही काही एवढे कलाकार शेतकरी आहेत आपले सगळे विचार करतात, औषधी शेजाऱ्याला सांगत नाहीत. आहे ना, बरोबर आहे, योग्य आहे, सांगायला पाहिजे ना. आपण एवढं सांगता आम्हाला, आमच्या इथे न सांगणार. आपलं गाव कोणतं, आम्ही घाटांची शिरोली. तुम्ही केलं काय पद्धतीने, नाही का पहिल्या वर्षी. तुम्हाला माहिती कशी, युट्यूब, हो युट्यूबवर करणार की या वर्षी. जमीन असेल 2 पद्धती आहेत, हलकी असेल तर 4 1 लावायचं, भारी असेल तर 5-10 रुपये लावायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठं गॅप दिसायला वाज नरगा उबाट झाडं काढून टाकले समजा, ते नाही ठेवायचं. कुठे गॅप आहे की नाही, वाज उबाट नरगा झाडं सर्व काढले, ते नाही ठेवायचे आपल्याला. म्हणजे जसं एखादी संस्था चांगले विद्यार्थी होतो ना आपण, तसं झाडं पण चांगली घ्यायची समजा, जे रिझल्ट देतील. नॉन बीटी झाडं किंवा ज्याच्यावर आळी येते ते नॉन बीटी राहते सुरुवातीला, ती झाडं काढतो आपण. नॉन बीटीवर आपल्याला सुरुवातीला आळी दिसली की आपला खर्च नाही वाढते, आपण डेनिटॉल मार, हे मार, ते मार. तर भारीचं कोणतेच नाही मारायचं, टॉनिक नाही, स्टिम्युलर नाही, मॅकोडस नाही, वरखत नाही, काहीच नाही. या 2 फळफांद्याला अंतर फक्त 2 किंवा 3 फुटापेक्षा आधी घ्यायला नाही पाहिजे. जेवढ्या जास्त फळफांदे लावलं, आता आपण शेतकऱ्यांना सांगतो 40-50 क्विंटल शेतकऱ्यांना शक्य वाटत नाही, पण हे काय वर्षीचं उत्पादन आहे. आता हे 1 तास आपण याच्यामध्ये 2 वेळेस नाही केल्यानंतर याच्यात एका वेळेस नाही केली आपण, तर याच्यामध्ये आज 100 तर बोंड फुटलेले असतील ना, कमीत कमी 100 बोंड. 5 ग्रामचं बोंड कुठे भरते याच्यात, 100 बोंड म्हणजे 500 ग्राम कापूस झाला. 500 ग्राम कापूस. आणि याच्यात सुरुवातीला जेव्हा आपण कापूस लावतो तेव्हा पावणे 2 बॅग बसते, म्हणजे एका एकरमध्ये 7260 झाडं बसते. या पद्धतीमध्ये आपण 1000-1200 झाडं काढले तर एका एकरमध्ये राहिले 6000 झाडं. एका झाडाला 500 ग्राम, 6-5 30 क्विंटल कमीत कमी ह्याच्यात उत्पादन होऊ शकते. बांधणं महत्वाचं आहे, पण नाही बांधलं तर उत्पादन कमी येते समजा. आता येथून आपल्याला पहिला फ्लॅश यायला 30चा आणि फरतं येईल 11-10 जे काही येईल समजा फरतं. कारण बोंडसड जर नाही आली तर 15 क्विंटलपर्यंत जाते भरतं, आणि बोंडसड आली तर 10-12 क्विंटलपर्यंत जाते समजा. तर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे का कापूस लावताना हलकी जमीन निवडायची आपल्याला, एकदम भारीच नको आहे. एकदम असं 70-80 फूट खाली असेल ना अशा ठिकाणी कापूस येणार नाही, बोंडसड भरपूर येते त्या ठिकाणी. तर एकदम हलक्या जमिनीमध्ये घ्यायचा कापूस. तुमचा आणि यांचा गाव वेगळा आहे, आमचं आरवी यायचं शिरोली म्हणजे ते हिंगणघाट, घाटांजी हे घाटांजी.